नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यावेळी तरुणांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्यासोबत देखील दोन पती पत्नी आहेत. उच्च शिक्षित तरुण आहेत आणि त्यांच्या ते देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. काय वाटतंय, नगरसेवक झाल्यानंतर काय करणार? तर धन्यवाद. माझं नाव महेश कुलकर्णी आणि मी प्रभाग क्रमांक 14 मधून उभा आहे. म्हणजे आमचा पूर्ण पॅनलच शिवसेना शिंदे गटाचा आहे. हे जे आहे जसं आता तुम्ही म्हटलं की या प्रभागामध्ये नगरसेवक झाल्यानंतर मी नक्की काय करणार. तर आता या स्लम मध्ये मी इथे मागील 30 वर्षापासून राहतोय. माझे वडील आजोबा सगळे इथे लहान ते मोठे झाले. आज आम्हाला इथे वस्तीमध्ये कमीत कमी 80 ते 90 वर्ष इथे झाले आणि आम्ही तेव्हापासून इथे स्लम मध्ये राहतोय आणि नवीन पिढी म्हणून ऍज अ युथ मी इथे आपल्या लोकांमध्ये जेवढे तुर्बासूरमध्ये आहे, इथे माझे जेवढे सहकारी मित्र आहेत त्यांच्यासोबत लहान ते मोठं झालोय. पण आतापर्यंत आम्ही स्लम मध्येच आहे. माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या अंतर्गत जेवढे SRA आणि क्लस्टर योजनामध्ये आम्ही त्यांना एक चांगलं पक्क हक्काचं घर म्हणून राहण्याचं आम्ही एक त्यांना संधी देणं इच्छुक आहोत. आम्ही त्यासाठी खूप जास्त काम करतोय आणि या ठिकाणी तुम्ही तुर्बास्टोर म्हटलं गेलं तर तुम्ही जर समोर पाहत असाल ठाणे बेलापूर पट्ट्यावर हा सगळ्यात मोठा स्लम जे इथे आहे. जर इकडे आमच्या काही हॉस्पिटलच्या समस्या सुद्धा असेल तर आम्हाला इकडनं 3 किलोमीटर लांब जावं लागतं. ते इकडनं राईट साईडनी कोपरीवरनं मार्गे नवी मुंबई महानगरपालिकेचं हॉस्पिटल असेल काय असेल आपण इथे हॉस्पिटलचं पण नियोजन केलं आहे. महानगरपालिकेने इथे हॉस्पिटल दिलं आहे पण प्रॉपर सर्जिकल हॉस्पिटल असं इथे काहीच नाही. आणि सर्वात मोठा मुद्दा आमच्या इथे कुठलीही मयत झाली त्यासाठी आम्हाला ब्रिज क्रॉस करून त्या बाजूला इकडनं चालत जावं लागतं 2 ते 3 किलोमीटर. त्यासाठी सुद्धा आम्हाला अंतिम यात्रेसाठी सुद्धा जावं लागतं. त्यासाठी माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आपण मागणी केली. मागे आपले इथे डम्पिंग ग्राउंड आहे, तिथे एखादी जागा मोकळी आहे तिथे त्यासाठी आम्ही मागणी केली आहे. तिथे मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमी आणि आपल्या बाकी सर्व समाजासाठी स्मशानभूमी असे आम्ही प्रस्ताव टाकला आहे. असे बरेचसे एक 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 वस्तू आहे जे आम्ही सगळे करतोय. पत्र टाकले सगळे इन प्रोसेस आहेत. आम्ही त्यासाठी कामं करत आहोत. काय म्हणाल तुम्ही, काय म्हणाल की इथले जो हा जो डेव्हलपमेंटचा भाग आहे, मुद्दा या झोपडपट्टीचा, याच सगळ्यात जुनी झोपडपट्टी आणि सगळ्यात मोठी झोपडपट्टी या नव्या मुंबईमध्ये ओळखली जाते. अशा पद्धतीने नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही करून दाखवणार? माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून SRA योजना तर चालूच आहे. तसंच महिलांचा खूप जास्त प्रश्न आहे. महिला मेन गोष्ट आहे की माता बाल रुग्णालय, की जे की इथून वाशीला जावं लागतं, 3 किलोमीटर जावं लागतं. काही काही लेडीजला सगळ्यांनाच पैशाचा इश्यू असतो कारण स्लम एरिया आहे. तर सगळ्यांचंच पॉसिबल नाहीये की गाड्या घेऊन जाणं. मग त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आपण प्रस्ताव टाकलेला आहे की आपलं माता बाल रुग्णालय तुर्भ्यामध्ये चालू करणार आहोत. आणि राहिला विषय पक्क्या घरांचा, तो तर आपल्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपला प्रस्ताव टाकलेला आहे आणि आपण काम चालू आहे. इथे मोठ्या प्रमाणात युथ आहे आणि त्यांच्या उत्पन्नाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, नोकरीचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तो कशा पद्धतीने सोडवणार? शासनाच्या माध्यमातून जे रोजगार योजना चालू आहेत त्याचं ऑलरेडी काम विभागामध्ये चालू आहे. आणि राहिला प्रश्न युथ लोकांचा, जसं जसं आपलं शासन प्रस्ताव पाठवेल, जसं जसं ते रोजगार उपलब्ध करून देतील तसे आपले युथ पण जात आहेत, रोजगार उपलब्ध करून घेत आहेत स्वतःसाठी. आणि मेन गोष्ट आहे की विभागामध्येच आपण CBSE स्कूल पण चालू करतो. ऑलरेडी इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम आणि मराठी माध्यमाच्या शाळा आहेतच. त्याचप्रमाणे आता भवितव्यासाठी, मुलांच्या भवितव्यासाठी CBSE स्कूल पण चालू करतो. आणि हा, आणि तसंच त्याप्रमाणे आपले मुस्लिम बांधव जे आहेत त्यांच्यासाठी ICL ला जावं लागतं, जे की ब्रिज क्रॉस करून जातं. म्हणून उर्दू माध्यमाची पण शाळा चालू करतात. आपण पाहिलं की नवी मुंबई 21व्या शतकातलं शहर म्हणून त्याची एक ओळख आहे. मात्र याच शहरामध्ये सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते ह्या तुर्बे स्टोर म्हणून. मात्र त्याचा विकास ह्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगरसेवक झालो तो करणार असल्याचं या कुलकर्णी कुटुंबियांकडून सांगण्यात येते. विनय मात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.